श्रीराम टाइम्स मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या लुटीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल। संत श्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। शिंदखेडा येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न। आणि कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार, अनियमितता, निकृष्ट कामे याबाबत तक्रारी करूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे महापालिकेच्या 500 ते 550 कोटीच्या लुटीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती शिवसेना उभाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे महानगरपालिकेत जन्म मृत्यू दाखल्यांपासून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार झालाय। महापालिकेत निधीची अफरातफर, अनियमितता, निकृष्ट काम, भ्रष्टाचार याबाबत असंख्य तक्रारी करूनही शासनाने दुर्लक्ष केले। त्यामुळे मनपाच्या 500 ते 550 कोटींच्या लुटीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। यावेळी माजी आमदार गोटे यांनी मनपाच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर मांडली। 155 कोटीहून अधिकांची पाईपलाईन कार्यान्वित झालीच नाही, पण तेवढ्याच कोट्यवधीचा घोटाळा मात्र झालाय। मनपाने मोहाडी उपनगरात बांधलेल्या घरकुल योजनेतही गैरव्यवहार झाला असून गरजू व्यतिरिक्त इतरांनाही घरांचे वाटप केले आहे। तसेच तत्कालीन नगरसेवकांचे घरकुल वाटपाच्या नावाखाली प्रत्येक घरांसाठी 11,000 प्रमाणे बेकायदेशीरपणे वसूल केले आहे। तशा पावते आमच्याकडे आहे। भूमिगत जलवाहिनीच्या कामात मोठी अनियमितता असून मोठा अपहार करण्यात आला आहे। सुमारे 150 कोटींची अफरातफर करण्यात आली आहे। अनेक रस्ते केवळ कागदावरच असून केवळ बिल काढण्यासाठी रस्ते दाखविले आहेत। धुळ्यात जिओ कंपनीचे 10,000वर पोल बसवले असून कंपनीने केवळ 55 पोल बसवण्याचा कर लागू करून घेतला आहे। मनपाने आर्थिक लाभापोटी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही गोटे यांनी केला। याबरोबरच सिद्धेश्वर गणपती मंदिरासमोर 25 ते 30 लाखांच्या आत होणाऱ्या कामावर 1,33,00,000चे अंदाजपत्रक तयार करून निधी खर्ची टाकल्याचे दाखवले जात आहे। अशी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यांची उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह झालेल्या नुकसानीची भरपाई देखील संबंधितांकडून करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। याप्रसंगी माजी आमदार शरद पाटील, शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, शुभांगी पाटील, तेजस गोटे आदी उपस्थित होते। मी आणि नानू परदेशी म्हणजे नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली, न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या। हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रक्कम जाते। रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत। माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की पाणी पुरवठा, रस्ते आणि इत्यादी कामाची सखोल चौकशी करावी। धुळे येथील सुवर्णकार समाज संस्थेतर्फे संत श्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या आवारातील संत नरहरी महाराज स्मारक येथे पाद्यपूजन करीत महाआरती करण्यात आली। यावेळी प्रतिमेची रथातून मिरवणुकी काढण्यात आली। धुळे शहरातील सुवर्णकार समाज संस्थेतर्फे संत श्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 739व्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या आवारातील संत नरहरी महाराज स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाद्यपूजन करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। महापालिकेची जुनी इमारत सराफ बाजार आग्रा रोड मार्गे शहरातील गल्ली क्रमांक 5 मधील सुवर्णकार समाज भवनात मिरवणुकीची सांगता करण्यात आली। त्यानंतर महाआरतीसह महाप्रसादाचे
आयोजन करण्यात आले होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, माजी महापौर तथा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार, सुनील देवरे, जगदीश देवपूरकर, माजी नगरसेवक देवेंद्र सोनार, मनपा सचिव मनोज वाघ, अजय नाशिककर, सुनील अहिरराव, नरेश घोडके, सुनील पोद्दार, रविराज सोनार, शिवा थोरात, विजय बाविस्कर, चेतन जडे, दादा विस्पुते, जितेंद्र सोनार, वसंत वाघ, पप्पू सोनार, नरेंद्र बाविस्कर, दिलीप रणधीर, मधुकर वडनेरे, विजयानंद मोरे, प्रकाश पोद्दार, सुभाष विस्पुते, राकेश गाळणकर, स्वाती जडे, हर्षदा जडे, गायत्री घोडके, उषा देवपूरकर, सुरेखा मोरे, विजया दंडकळा, रंजना विस्पुते, मयुरी सोनार, अनिता विस्पुते यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रमिक कारागीर संघटना आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी संत नरहरी महाराज स्मारक या ठिकाणी साजरी करण्यात येईल। आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सुवर्णकार युवक संघटनेने रॅलीचे आयोजन केलेले आहे। रॅली ही स्मारकापासून निघेल तर तिचा समारोप आपल्या सुवर्णकार भवन या ठिकाणी होईल। तसेच आपल्या श्रमिक कारागीर संघटनेतर्फे आपल्या संत नरहरी महाराज चौकाचं पूजन, प्रतिमेचं पूजन अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आजच्या या आमच्या सुवर्णकार समाजाचे दैवत संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केलेलं आहे। आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी पाद्यपूजन महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे आणि आमच्या महिला मंडळाचे सर्व प्रतिनिधी यांच्या समेत या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आले। आता काय मिरवणूक ही मिरवणूक जी आहे रॅली सुवर्णकार समाजाच्या आपल्या मार्गापासून निघेल झाशीच्या राणीच्या मार्गे आग्रा रोड आणि तिथून मग आग्रा रोडला कारागीर संघटनेच्या त्या ठिकाणी पूजन होईल। नाशिककरांनी येथे कारागीर आपल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या महाराजांच्या या रॅलीचं त्या ठिकाणी स्वागत होईल आणि सुवर्णकार भवन या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि संध्याकाळी नकाड्या रोड सुवर्णकार सर गौर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली। गौर बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी शूरवीर संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती धुळे जिल्हा बंजारा समाजातर्फे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्फा अग्रवाल या उपस्थित होत्या। यावेळी कुणाल पाटील, हिलाल माळी, योगेश राठोड, किरण जाधव, राहुल राठोड, हर्षवर्धन जाधव, नवल पवार, अनिल पवार, कैलास जाधव, ॲडव्होकेट राहुल जाधव आदि उपस्थित होते। सबसे पहले धन्यवाद देना चाहते हुए आप लोगों को इस निमित्त हम आपसे परिचय हो पाए। मुझे भाषण अगर देते नहीं आता तो इतना मुझे पता है कि जिसका दिल शुद्ध है उसके सामने भगवान रहते हैं और उनकी यही विशेषता है सेवालाल महाराज की कि भाई अपन ने वो पेड़ बनना चाहिए जो आश्रय देता है लोगों को और जब उनकी समस्या रहती है तो उस समस्या को अपन ने जितनी भी जटिल समस्या हो उसका अपन ने समाधान निकालना चाहिए। उसी तरह जैसे लड़कियां अपने घर में है उनको खूब पढ़ाओ लिखाओ ताकि वो अपने पैरों पे खड़े रह सके, अपने खुद का रोजगार उत्पन्न कर सके। बस यही बोल के मैं 2 शब्द समाप्त करना चाहती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पूर्ण बंजारा समाज व इतर घटक एकत्र येऊ शकले। आज संत सेवालाल महाराज यांची 286वी ही जयंती प्रत्येक वर्षीप्रमाणे खूप मोठ्या थाटामाटात ही साजरी केली जाते। याचं एकमेव कारण म्हणजे हा बंजारा समाज कुठेतरी विस्कटीत झालेला होता आणि आज जे काही शिवाजी महाराजांच्या काळात 17व्या शतकामध्ये हे हिंदू साम्राज्य जे निर्माण करून देण्यासाठी ज्याने मदत केली तो कुठेतरी वंचित झालेला हा बंजारा समाज, ज्याच्यामुळे तो मदतीचा हात देऊ शकले होते ते महाराजांच्या आशीर्वादामुळे। आणि आज आपण ज्यांच्यामुळे एकत्र येऊ शकतो, योगेश दादा असतील जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात, किरण भाऊ आहेत माजी सरपंच, तसेच विलास तंवर, सुनील भाऊ जाधव, हे वेळोवेळी फक्त एकच कुठेतरी समाज एकत्र यावा, समाजात बदल घडावा, कुठेतरी तरुणांना चांगली चालना मिळावी याच्यासाठी हे कार्यक्रम कायमस्वरूपी 6 महिने जो कोणी एखादं शिवजयंती असेल हे कोणत्याही जयंतीनिमित्त फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रमा स्वरूपात सर्वांना एकत्र करण्याचं काम ह्या सामाजिक कार्यक्रमातून या जयंतीनिमित्त केला जातो। असंच हे समाज प्रत्येक वेळी एकत्र येऊन समाजासाठी कायमस्वरूपी काही चांगलं करता येईल हे
जयंत करणार आहेत असे बोलून थांबतो. माजी आमदार कुणाल बाबा उपस्थित होते. त्यांनीही भेट इथं दिली. त्यांच्या काही कारणास्तव त्यांनी कमी वेळ देऊन जावं लागलं. परत त्याच्यानंतर आजचे जे आमदार आहेत ग्रामीणचे ते रामदादा भदाने त्यांनीही ते आज उपस्थित नसून फोनच्याद्वारे त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली. अनुप अग्रवाल साहेब, परत हिलालांना वाळी साहेब असे अनेक वक्ते इथं येऊन गेले. प्रत्येकांनी या कार्यक्रमाला भेट दिली. त्याच्याबद्दल या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. इथं थांबतो. जय सेवा. शिंदखेडा येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सूचना एक महत्त्वाची देऊ इच्छितो की आपल्या ग्रामीण भागात तालुका लेवलवर आणि शहरामध्ये जे काही मंडळं आहेत त्या मंडळांनी प्रथम आपली परवानगी घ्यावी. त्या परवानगीमध्ये तुमच्या याचं स्वरूप, जयंतीचं स्वरूप काय काय आहे ते स्वरूप सगळ्यांनी स्पष्ट करावं. परवानगी घेताना आपल्या जे मंडळ असेल, पदाधिकारी असतील त्या सर्वांची नावं, फोन नंबर आम्हाला द्यावेत. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तुमचा, काही ठिकाणी मिरवणुका आहेत, काही ठिकाणी प्रतिमा पूजन असते, काही ठिकाणी पुतळा पूजन असते. तर माझी सर्वांना अशी विनंती राहील की ज्या ठिकाणी मिरवणूक तर राहते, परंतु काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्ते असतात. आपल्या गल्लीमध्ये, आपल्या चौकामध्ये किंवा आपल्या गावामध्ये, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या दुकानाच्या बाहेर वगैरे पूजन करतात, प्रतिमेचं पूजन करतात, फोटोचं पूजन करतात. अशा वेळेला माझी सगळ्यांना विनंती राहील की पूजन झाल्यानंतर आपण ती प्रतिमा आणि ती सुरक्षित ठेवावी. जर आपल्याला दिवसभर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता किंवा एखादी चांगली व्यक्ती त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रतिमेजवळ आपण ठेवावं. त्याच्यानंतर गावात आणि शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड लावताना ज्या ठिकाणी लावाल, सार्वजनिक ठिकाणी लावाल तुम्ही नगरपालिकेची परवानगी घ्या. खाजगी ठिकाणी लावाल त्या व्यक्तीची परवानगी घ्या. एखाद्याच्या दुकानासमोर किंवा घरासमोर लावाल त्या व्यक्तीला परवानगी घ्या. परवानगी घ्या म्हणजे त्याची कन्सेंट घ्या. विचारा त्याला, बाबा आम्ही लावतोय, तुला मान्य आहे का? नाही तर एखाद्याची नाराजी असते त्या ठिकाणी आपण लावतो, तसं काही होऊ देऊ नका. त्यानंतर आपला बोर्ड, बॅनर किंवा कमान लावताना कुठल्याही वाहनाला अडथळा येणार नाही, वाहनामध्ये अडकणार नाही, 2 वाहनं व्यवस्थित पास होतील. वरची उंची जी असते ती कमानीची उंची ती व्यवस्थित असावी. कारण आता सध्या तुम्हाला माहिती आहे याचे ट्रॅक्टर चालू आहेत, ऊसाचे ट्रॅक्टर चालू आहेत किंवा काही वाहनं मोठे ट्रक्स वगैरे थोडासा ओढ माल भरून जातात. असे काय असेल तर तिथे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्या हिशोबाने आपल्या बॅनर आणि पोस्टरची उंची आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला. यावेळी हरिभक्त परायण हितेश महाराज कर्लेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 46 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा स्थळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर करले. गेल्या 46 वर्षापासून चालत असलेला हा ज्ञानेश्वरी सोहळा श्रीमुक्तपरायण वैकुंठवासी मनमणी कृष्णाजी माऊलीसाहेब खेडेकर यशोदा अक्का यांच्या शुभ मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालत आलेला सोहळा आणि गेल्या 46 वर्षापासून करले या पुण्य आणि पावननगरीमध्ये आज पहिला दिवसपासून सुरुवात होत आहे. तरी आज सर्व ग्रामस्थांतर्फे दुधाची मांडणी झाली, सप्त्याला सुरुवात आहे आणि आज पहिला दिवस पारायण या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणापासून सप्त्याची सुरुवात होत आहे. तरी कर्ल तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथून हा पहिल्या दिवसाची सुरुवात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची. तरी सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ सर्वांना आवर्जून गेले 8 दिवस सर्वांनी आपला वेळ देऊन या कार्यक्रमाला आनंदाने पार पाडावा व सर्वांच्या सहभागाने अतिउत्साहाने पार पाडावा ही सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती. जय हरी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या लुटीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल. संत श्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. शिंदखेडा येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न. आणि कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.